हाय हॅलो नमस्कार सर्वांना। संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत। आणि बघा मी इकडे परत एक ब्लाउज कटिंग करायला घेते। एक पट्टी ब्लाउज कटिंग आहे। तर बघा मी तुम्हाला माप घेऊन दाखवते। इथं शिलाईपासून तर इथं ही पूर्ण लास्ट पर्यंत आपल्याला बघायचंय किती येतंय। बघा 8.5 येतंय, बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं। आणि बघा मी 8.5चं म्हणजे 8.5चं आपल्याला 4 भाग करायचे। तर बघा आता डबल भाग करते मी, किती येते छाती त्याच्यावरनं आपल्याला कळीन। तर बघा 8.5 तर झालं, इथं 17 झाले। 17चे परत डबल करायचं आहे आपल्याला, म्हणजे 4 घडी होतात। तर 34 साईजचं ब्लाउज कटिंग आहे, बघू शकता तुम्ही 34 साईज आलेली आहे। आणि एक पट्टी ब्लाउज कटिंग करायचं आहे। तर बघा मी तुम्हाला परत एकदा व्यवस्थित दाखवते। असं माझी ब्लाउज कटिंग करायची ही स्टेप आहे। ही स्लीव साठी काढून घेते मी। बघा आता आपल्याला 4 फोल्ड करायचं आहे। योगपट्टी ब्लाउज कटिंग आहे, बघू शकता। आता सर्व रक्षाबंधनचे ब्लाउज येत आहे शिवायला, त्याच्यामुळे थोडं स्टिचिंग करताना मला काही दाखवता येत नाही, कटिंग करायलाच टाइम मिळत नाही, पण ॲडजस्ट करून करावं लागतं। तर बघा मी इकडे आता शोल्डरचं माप घेऊन दाखवते तुम्हाला, बघू शकता तुम्ही। शोल्डर घेते मी 5.5 घेते, आणि इकडे 6 घेते मुंडा। आणि टिक करायचं आहे, व्यवस्थित राऊंड येऊ द्यायचा आहे। हा बॅक साईडला येईल, हा फ्रंट साईडला येईल। आणि बघा पुढचा गळा मी घेते 6.5 घेते पुढचा गळा। आणि रुंदीला आहे तर 2.5 घेते रुंदीला, इकडनं बी रुंदीला 2.5 घेते। बघा मी लिहून पण दाखवते तुम्हाला परत एकदा। आणि या लांबीला 6.5 आहे, आणि रुंदीला वरून बी 2.5 घेतला, आणि इथून खालून बी 2.5 घेतला, आणि हे पण 2.5 आहे, बघू शकता तुम्ही। असं काही आपल्याला गोल राऊंड इथून देऊन द्यायचा आहे, म्हणजे गोल गळा आपल्या जेणेकरून येईन। बघा मी इकडे 8.5 घेते फिटिंग, आणि 2 इंच एक्स्ट्रा घेते शिलाईसाठी। आणि कमरेला परत अर्धा इंच कमी करायचं आहे, तर इथं 8.5 घेते, आणि इथं 1.5 इंच घेते फिटिंगसाठी। बघा मी तुम्हाला पहिले हे कटिंग करून दाखवते, नंतर एक पट्टीचं मी तुम्हाला कापून दाखवेन। सिंपल ब्लाउज कटिंग आहे। एकदा जर तुम्ही व्यवस्थित मन लावून स्टेप बाय स्टेप जर बघितलं ना, तर तुम्हाला नक्की समजमध्ये येईल। तर पूर्ण व्हिडिओ म्हणजे 1 मीटर ब्लाउजमध्ये आपण छान असं लॉंग स्लीवचं ब्लाउज शिवू शकतो। आणि बघा बॅक साईडचा आहे, तो मी साईडला काढून घेते। आणि आता इथं बघा मी मधोमध कापून घेते। आणि बघा हा आपण इकडनं आपल्याला झोल येत नाही, त्याच्यामुळे इथं थोडंसं कापायचं आहे, अर्धा इंच एवढं, बघू शकता तुम्ही। आणि एक पट्टीचं माप घेऊन मी तुम्हाला दाखवते, बघू शकता तुम्ही। तर वरून असं काही घ्यायचंय पूर्ण आपण, बघू इथं मी नाही सॉरी खालून घ्यायचंय। 3.5ची पट्टी घ्यायची ही बघा 3.5 आहे, एवढं माप 3.5 घ्यायचं आहे। आणि इथं परत हे 3.5 घेतले ना, तर इथं 2.5च घ्यायचं आहे, अर्धा इंच 1 इंच आपल्याला कमी करून घ्यायचं आहे। इथं माप लिहिलेलं आहे, पण तुम्हाला याचं बी माप सेम म्हणजे सर्व मिक्स लिहिलं जातं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला परत सांगते एकदा। हे 3.5 घेतलं, हे 2.5 घेतलं, आणि एक पट्टीचं माप आहे। आणि असं काही व्यवस्थित त्याला असा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे। आणि मी तुम्हाला कटिंग पण करून दाखवते, बघा तुम्ही। एक पट्टी ब्लाउज आहे, खूपच छान होतं हे ब्लाउज हे वेअर करायला। आणि बघा याची टक्सची जे आता मी टक्स घ्यायचं तुम्हाला माप लिहून दाखवते आणि बोलून बी दाखवते। बघा तुम्ही हे 3 घेते मी, याचं अंतर जे आहे ना 3 आहे। आणि हे बघा इकडे 2 घेते, आणि याचं बी 2च घ्यायचं आहे आपल्याला। हे असं काही नाही, 2.5 पण घेता येतं,
पण अडीचचं काय, कारण ती बाई हाईटला कमी आहे ना, तर मग हे हा टक्स खूपच वरती जातो. आपण ब्लाऊज जेव्हा वेअर करतो ना, तर हा टक्स असा पूर्ण उठून जातो. आणि हाईटला जास्त राहिलं तर ठीक आहे, पण हाईटला कमी आहे ती बाई, जिचं ब्लाऊज आहे तिचं. त्याच्यामुळे मी 2चाच घेतला आहे हा टक्स. आणि इथं बी 2चाच घेते, बघू शकता तुम्ही. आणि इकडनं बी आपल्याला 2च घ्यायचं आहे. आणि इकडनं बी प्रत्येक याच्यात मी 2च घेते, बघू शकता तुम्ही. असं काही छान असं ब्लाऊज बसतं अंगावरती आहे. आणि हे पण 2 आहे. आणि बघा असं योगपट्टी ब्लाऊज मी कटिंग केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. एकदम छान असं बघा. परत मी तुम्हाला 3.5ची आणि 2.5 असं पट्टी कापलेली योगपट्टी. आणि हे माप घेतलेलं आहे. टक्स घ्यायचं, असं थपथपून दिलं की पूर्ण खाली पण येऊन जातं, बघा तुम्ही असं. आणि दोघं आपण सेम टिचिंग करू शकतो, एवढं तर लक्षात राहू द्यायचं आहे. हा इकडे तिकडे हे टक्स व्हायला नाही पाहिजे, कारण दोघं आपल्याला सेम आणायचे टक्स घेऊन ब्लाऊज, तेव्हा छान वाटतं. आणि हा योगपट्टीचा फ्रंट पार्टचा ब्लाऊज एवढं दाखवलं मी तुम्हाला. आता पुढे बॅक साईडचं दाखवते. बॅक साईडला तर त्या बाईचं मापाचं ब्लाऊज मी दाखवते तुम्हाला. मटका गळा आहे. आणि हे बघा 2.5च आलेलं आहे, मला 3 घ्यायचं आहे. हे ब्लाऊज पण मी शिवलेलं आहे त्यांचं. तर बघा मी इथं 3 घेते, बघू शकता तुम्ही. आणि इथून वरून पण 3च घ्यायचं आहे. मटक्या गळा आहे ना, तर ते मटक्या गळ्याचं तुम्हाला माप घेऊन दाखवते मी. आणि राऊंड जो आहे ना, तो 4 वरती यायला पाहिजे आपला. याची लंबाई 4 घेतलेली आहे. आणि हा 1.5 वरती आपला इथून असा एक ब्लाऊजचा असा राऊंड यायला पाहिजे असा हा. आणि बघा इकडे मधोमध बरोबर 3.5 घेते मी. एक वेळेस तुम्हाला परत दाखवते. असं डॉट डॉट करून वाटल्यास करून घ्यायचं, कारण कसं एकदम राऊंड नाही येत. पण मला तर असं डायरेक्ट कापायची सवय ना, तर मी फटक्यात असं राऊंड करून घेते, मला तसंच जमतं. आणि बघा असं काही मस्त मटक्या गळ्याचा राऊंड आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा टक्स घेण्यासाठी इथून 4 इंचवरती हा टक्स घ्यायचा आहे. आणि बघा मी तुम्हाला मटका गळ्याचा कापून दाखवते. सुंदर असं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे, बघू शकता. एक वेळेस पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये बघा, तेव्हा तुम्हाला समजमध्ये येईल. आणि हा मटका गळा तर इतका छान वाटतो ना अंगावरती वेअर केल्याने. दोरी जर लावली ना तर खूपच छान उठून दिसतं. आणि बघा मी तुम्हाला ओपन करून पण दाखवते. बघा असं काही मस्त सिंपल असं साधा सरळ ब्लाऊजचा गळा आहे. तर डिझाईन करायची जरूर राहत नाही, इतका छान दिसतो. एक वेळेस नक्की असा गळा कापून बघा तुम्ही. 1दा 2दा 3दा प्रॅक्टिस केली की बरोबर येतं असा गळा. आणि बघा आता साईडला ठेवते आणि स्लीवची कटिंग करून घेते. आणि बघा स्लीवसाठी मी आता इथं कपडा घेतलेला आहे, थोडा कमी पडतोय म्हणून. हा बघा एक पट्टी आपली जी वाजते ना शोल्डर कापतो तेव्हा, तर ते इथं ठेवते मी. आपल्याला जेव्हा शिलाई करतो ना तेव्हा जॉईन करून घ्यायचं आहे पहिले. आणि बघा स्लीव मी तुम्हाला मापून दाखवते किती आली. असं बघा 11ची स्लीव आहे, तर मला इथं 12 घ्यावी लागणार आहे. बघा तुम्ही 1 इंच वाढवायची आहे. आणि इकडे पण 12च घ्यायची आहे. आणि 3.5 वरती टिक करायचं आहे. आणि असं काही बाईला व्यवस्थित आपल्याला शेप द्यायचा आहे. आणि फिटिंग आली त्यांची 5 आली फिटिंग. आणि 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेते. आणि बाई गाडा पण तुम्हाला मापून दाखवते इथं कितीला फिटिंग येते आपली. बघा मी तुम्हाला इथून शोल्डर पासून टेप ठेवायचा आहे. आणि कितीला येते ते पण मी तुम्हाला दाखवते. बघा 8 वरती येते त्यांची फिटिंग. तर इकडनं मी तुम्हाला मापून दाखवते 8 कुठे येते असं. हे बघा 8 इथं येते. बाई गाड्याची फिटिंग इथं 8 येते. मीच तर असा अंदाजाने करते, पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी हे करते. कारण मला एका ताईची कमेंट होती की ताई बाई गाडा दाखवा. तर म्हटलं चला मला पण थोडंसं काही आवडतं असं नवीन सांगायला. तर चला बघा इथं मच्छी कट दिलेला आहे मी छान. आणि 5ची फिटिंग आहे. 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. हे बघा 8 आलेलं आहे बाई गाडा. आणि इथं पण 1.5 इंच मी फिटिंगला एक्स्ट्रा घेतलेलं आहे. तर चला अशी सुंदर अशी स्लीव कटिंग होते. एक वेळेस नक्की तुम्ही करून बघा. ब्लाऊज कटिंग थोडंफार तुम्हाला जरी येत असेल तर नक्की प्रॅक्टिस करा, नक्की येईन एकदा. तर बघा असं सिंपल असं ब्लाऊज मी कटिंग तुम्हाला करून दाखवलेलं आहे. योगपट्टी ब्लाऊज जास्त करून माझ्याकडे 4 टक्स सिंपल ब्लाऊज येतं, आपण डेली यूज करतो ते.
पण कधीतरी येतात कटोरीचे म्हणा की असं योगपट्टीवाले. तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.